पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, याचकाचा भार घेऊन येरझार, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। तुका म्हणे दान, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी। तुकोबाराय देवाच्या दारात उभे राहिले तर देवाला म्हणतायत की देवा, मी तुझ्या दारात याचक म्हणून, भिकारी म्हणून उभा राहिलो आहे। का? तर देवा, तू मला प्रेमाचा खाऊ दे, तू मला प्रेमरूपी खाऊ दे, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। भातुके म्हणजे खाऊ, गंमत, लहान मुलाचा खाऊ। महाराज म्हणते, देवा मी तुझ्या दारात उभा आहे, उभा राहिलो नाही, ठाकलो से द्वारी, उभा ठाकणं म्हणजे पाय रोवून उभा राहणं, नुसतं उभा राहणं हे ढिल्ल आहे। ठाकलो से द्वारी, तुझ्या दारात पाय रोवून उभा राहिलोय, एक याचक म्हणून, एक भिकारी म्हणून। का? तर देवा मला तुझ्याकडून प्रेम हवंय, प्रेमाचा खाऊ हवाय। तुकोबाराय देवाकडे प्रेम मागतायत आणि तुकोबाराय देवाच्या दारातील याचक झालेत, भिकारी झालेत। अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज याचक आणि भिकारी असा डबल शब्द प्रयोग करतात। का बरं? याचक आणि भिकारी हे दोन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत, थोडा फरक आहे पण जवळजवळ 19-20 एकाच अर्थाचे आहेत। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी। भिकारी आणि याचक यातील फरक काय? आपण जे देऊ तेच भिकारी स्वीकारतो आणि निघून जातो, आणि याचक जे मागेल तेच आपणास द्यावं लागतं, मगच याचक निघून जातो। हा भिकारी आणि याचकातील फरक आहे। दोघेही भिकारीच आहेत, याचकही भिकारी, साधारण मागणारा गरीब माणूसही भिकारीच आहे। पण यात फरक असा आहे की भिकारी जर दारात उभा राहिला तर तो कधी तुम्हाला आदेश देत नाही की मावशीबाई मला जिलेबी वाढा, मावशीबाई मला पुरणपोळी वाढा, मावशीबाई मला गुलाबजामुन वाढा।
असा आदेश देत नाही. तो दारात उभा राहतो, आरोळी ठोकतो, आई साहेब काहीतरी वाढा, आई साहेब पोटाला काहीतरी वाढा, भिक्षा द्या, धर्म करा, अशी काकुळतीची हाक असते. तो काय मागायचं याचा आदेश देत नाही, नुसतं मागतो, द्या म्हणतो. आणि घरातून जे येईल ते गुपचूपपणे स्वीकारतो आणि निघून जातो. त्यात तो समाधानी असतो. भिकाऱ्याला जे आपण दिले ते तो स्वीकारतो, घेतो आणि निघून जातो. याचक तसा नसतो. याचक तुमच्या दारात जर उभा राहिला तर तो प्रार्थना करतो. तो प्रार्थना करतो आणि काय हवंय त्याचं नाव सांगतो. एखाद्या माणसाच्या मुलीचं लग्न आहे आणि तो जर याचक म्हणून तुमच्या दारात आला तर तो तुम्हाला प्रार्थना करेल, मालक मुलीचं लग्न आहे हो, बाकी सगळी जुळाजुळ झाली हो, थोडे जरा गहू कमी पडले, तो अर्धा पोत गहू द्यावर, अर्धा पोतच द्या, अर्धा पोत गहू द्यावर. ही याचना, ही प्रार्थना आहे. आणि हा याचक आहे. याचक वस्तूचं नाव सांगतो की मला हे द्या आणि तुम्हाला तेच द्यावं लागतं. मुलीचं लग्न आहे, सगळी जुळाजुळ झाली, गहू कमी पडेत, मला अर्ध पोत गहू द्या. ही प्रार्थना, ही याचना आहे. तुम्हाला गहूच द्यावं लागतात. तिथं बाजरी देऊन चालत नाही, गहूच द्यावे लागतात. आणि म्हणून आपण देऊ, ते भिकारी स्वीकारतो, निघून जातो. तो भिकारी असतो. पण याचक काहीतरी मागतो, वस्तूचं नाव सांगतो आणि जे मागेल तेच द्यावं लागतं, तो याचक असतो. तुकोबरा याचक बी आहेत आणि भिकारी बी आहेत. जो मागतो तो भिकारी. मग मागणं सामान्य माणसापुढे असो की देवापुढे असो, जो मागतो तो भिकारीच. तुकोबरा याचक बी आहेत, भिकारी आहेत. मागतायत म्हणून भिकारी आहेत आणि वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे याचक भिकारी. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबराय पांडुरंगाच्या दारात उभे राहिलेत आणि पांडुरंगाला प्रार्थना करतायत, आळवणी करतायत की पांडुरंगा, मी याचक भिकारी म्हणून तुझ्या दारात उभा राहिलोय आणि मला काय दे, तर मला प्रेम दे. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. तुकोबरायांनी काय मागितले त्याचं नाव सांगितलंय, प्रेम मागितलंय. वस्तूचं नाव सांगतो आणि मागतो तो याचक. काहीच नाव घेत नाही. मालक देईल ते घेतो, निघून जातो तो भिकारी. तुकोबराय मागतायत म्हणून भिकारी आहेत, पण वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून तुकोबराय याचक बी आहेत आणि भिकारी आहेत. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. भिकारी एकूण 3 प्रकारचे असतात. गरीब भिकारी, श्रीमंत भिकारी आणि याचक भिकारी. गरीब भिकारी आपण बोललो की दारात उभा राहिलाय, माई गरीबाला काही वाढा. गरीब भिकारी दारात उभा राहिलाय, आई माई गरीबाला काही वाढा. आतून ती माई आई जे काय आणून देईल, जे काय आणून देईल, भिकारी स्वीकारतो, निघून जातो. हा गरीब भिकारी आहे. एक श्रीमंत भिकारी आहे. श्रीमंत भिकारी आहे, श्रीमंत पण भिकारी आहे. नाथ महाराज या श्रीमंत भिकारीची व्याख्या सांगतायत आणि महाराज लिहितायत, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, अब्जावधी रुपये जवळ आहेत,
पण एवढं असूनही ज्याचं मन भरलं नाही, ज्याला अजून मिळावंच वाटतंय, ते भिकारी असते आणि ते श्रीमंत भिकारी असते. रस्त्यावर टांबऱ्याळ घेऊन जे म्हणतात की भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे, ते भिकारी नसतात. नाथ महाराज त्यांना भिकारी म्हणत नाहीत. मग गडगंज संपत्ती आहे, नोटाचे ढिगार लागलेत, कोट्यावधी अब्जावधी रुपये, पण अजून मन भरलं नाही, मिळावंच वाटतंय, असूनही मिळावंच वाटतंय, तो खरा भिकारी असतो. आणि हा श्रीमंत भिकारी आहे. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. आपण दोन भिकारी पाहिले, गरीब भिकारी आणि श्रीमंत भिकारी. तिसरा आहे याचक भिकारी. आणि याचक भिकारी आहे तुकोबाराय. जो मागतो तो भिकारीच. मग देवापुढे मागितलं काय आणि माणसापुढे मागितलं काय, मागतो तो भिकारीच. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी आहेत, परंतु याचना करतायत, प्रार्थना करतायत आणि वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक, आणि म्हणून याचक भिकारी. तुकोबाराय पांडुरंगाच्या दारात खळ घेऊन उभे आहेत, पाय रोवून, देवा मला प्रेम रूपी खाऊ दे, वस्तूचं नाव सांगितलंय. प्रार्थना करतायत देवाच्या दारात उभं राहून, देवा मी याचना करतोय, मी प्रार्थना करतोय, काय मला दे, काय प्रेम, मला प्रेम दे, मला प्रेमाचा खाऊ दे. ही याचना आहे म्हणून याचक, आणि मागतायत म्हणून भिकारी, आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी आहेत. आणि तुकोबाराय सुमुखानं शब्द प्रयोग करतायत की ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबाराय जे मागतायत त्याचं नाव सांगतायत, प्रार्थना करतायत, देवा मला प्रेम दे, प्रेमाची याचना आहे, वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक, आणि मागतायत म्हणून भिकारी. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सुमुखानं लिहितायत की ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबारायांनी स्वतःकडे बोट केलं आणि स्वतःला तुकोबाराय म्हणतात की मी याचक भिकारी आहे, देवा तुझ्या दारात उभं राहिलोय, मला प्रेम दे, मला प्रेमाचा खाऊ दे. मग हे प्रेम म्हणजे काय? तुकोबाराय देवाकडे प्रेम मागतायत. हे प्रेम म्हणजे काय? आणि तुकोबाराय देवाकडे प्रेमच का मागतात? देवाकडे बरंचसं काही देण्यासारखं आहे. ऐका, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तीच आहेत. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगात. देवाकडे काय नाहीये, देवाकडे काय नाहीये. विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांड नायक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा देव. तुकोबारायासारखे भक्त देव कशाला नाही म्हणाल का? पण तुकोबाराय काही मागत नाहीत. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनदान. उलट तुकोबाराय म्हणतात नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तोही एक उद्वेग होय जीवा. नको देऊ देवा पोटी हे संतान, माये जाळे जाण नाठवसी. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. तुकोबाराय लौकिकातलं मागत नाहीत, परमार्थात देवाकडे बरंचसं देण्यासारखं आहे. मी बोललो ऐका, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वस्तीचे आहेत, यातलं काही मागत नाहीत.
की ज्यामुळे मुक्ती मिळते, यातले काही मागत नाहीत. मागतायत ते प्रेम. मग हे प्रेम म्हणजे काय? आणि तुकोबारायांनी प्रेमाचीच खळ का घेतली? तुकोबाराय देवाकडे प्रेमच का मागतात? प्रेम म्हणजे काय? तर प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे, हे तुकोबारायचं चरण म्हणजेच प्रेम. तुकोबाराय सोमकाने लिहित आहेत, गाथेत की प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही, ते फक्त अनुभवता येतं. आणि म्हणून प्रेमाची व्याख्या, प्रेमाची डेफिनेशन काय? प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. ज्याच्यावर तुमचं प्रेम, त्याच्या भेटीने, त्याच्या स्पर्शाने, त्याच्या वार्तेने तुमचं हृदय पगळतं. अष्टसात्विक भाव उभे राहतात. अष्टसात्विक भाव उभे राहतात. प्रेमाच्या जोरावर त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करता. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, त्याचा काही निरोप आला, त्याची भेट झाली, त्याचा स्पर्श झाला की तुमचं हृदय पगळून जातं. अष्टसात्विक भाव तुमच्या शरीरावर उभे राहतात, रोमांच उभे राहतात, कंठ दाटून येतो. दोन सरोवर जशी उसळीने एकमेकात कालावली, मिसळली, तसा प्रसंग होतो. काय करून काय नाही, काय करून काय नाही. आवडीची व्यक्ती भेटल्यावर काय करून काय नाही, हे प्रेम असतं. ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, ते अनुभवायचं असतं. परंतु तरी ढोबळमानानं त्याला काहीतरी नावगाव द्यावंच लागल. म्हणून प्रेम म्हणजे सरळ सरळ आवड, स्नेह, जिव्हाळा किंवा अटॅचमेंट. हे सुद्धा शब्द प्रेमाला कमी पडतात. प्रेमाची व्याख्याच करता येत नाही. प्रेमाची व्याख्याच करता येत नाही. प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. ते सांगताच येत नाही, शब्दात मांडताच येत नाही. पण तरी दाटूमोठी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाच तर प्रेम म्हणजे आवड, प्रेम म्हणजे स्नेह, प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे अटॅचमेंट. हे प्रेम कधीच स्वार्थी नसतं. प्रेम सदैव परार्थी असतं. प्रेम कधी स्वतःसाठी जगत नाही. प्रेम नेहमी दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगत असता. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही आपला जीव देखील द्यायला तयार असता. हे प्रेम असतं. जुन्या काळी एक प्रथा होती. आपल्या लहानपणी, आपला लहानपणीचा काळ आठवा. एक 40, 45, 50 वर्ष मागे जा. बायका शेतात खुरपायला जायच्या आणि एक सिंदाडाच्या फोकाची विणलेली पाटी असायची, मोठी असायची रून, त्यात बाळ बसला असं. खाली नरम कपडा टाकायचा, बाळ त्या पाटीत टाकायचं, वरून पांघरून घालायचं आणि बायका पाटीत घालून लेकराला शेतात घेऊन जायच्या. आणि एखाद्या लिंबाच्या झाडाखाली वगैरे ती पाटी मांडायची. बाळ सावलीत खेळतंय, आईने स्तनपान केले, बाळाचं पोट भरलं, आता खेळतंय पाटीत, पाय हलवतंय, खेळतंय. आणि बायका खुरपायला जायच्या. बायका खुरपाच्या नादाला लागल्या. बाळाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. पण ती आईच, मधून मधून तिचं लक्ष बाळाकडे असतं. आईने बाळाकडे नजर फेकली आणि अचानक तिला असं
असं दृश्य दिसलं की बाळाच्या टोपलीवर एक नाग फणा काढून उभा राहिलाय. चावला नाही, फणा काढून उभा राहिलाय. बाळाच्या टोपलीवर नाग फणा काढून उभा राहिलाय. ती बाई अर्थात ती आई हातातलं खुरपं फेकून देते, पळत जाते, हाताने त्या सापाचं मुंडकं धरते. मला चाव पण माझ्या बाळाला वाचव, मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. एरवी घरात पालीला भिणारी आई पण डायरेक्ट सापाचं मुंडकं धरते. वेळ आली तर मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. बाळासाठी आईची मरण्याची तयारी आहे. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात प्रेम. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठीच तुम्ही जगता. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुमची जीव देण्याची तयारी असते. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ते जर दूर गेलं किंवा जीवनातून निघून गेलं तर तुम्ही जगूच शकत नाहीत. तुमच्या जीवनात काही रामच राहत नाही, काही रस राहत नाही, मरण येत नाही म्हणून तुम्ही जगत असता. अर्थात मनुष्य स्वतःसाठी कधी जगतच नाही. मनुष्य त्याच्यासाठी जगतो की ज्याच्यावर मनुष्याचं प्रेम आहे. आणि ज्याच्यावर मनुष्याचं प्रेम आहे मनुष्य त्याच्यासाठी जीव द्यायला सदैव तत्पर असतो. हे प्रेम असतं. बाळाच्या टोपलीवर साप फणा काढून उभा आहे. आई पळत जाते, सापाचं मुंडकं धरते. एरवी पालीला भिणारी आई, साधी घरात पालीला भिणारी आई सापाचं मुंडकं धरते, धरून फेकते बाजूला. प्रसंगाला तर चाव म्हणते, मला मी मरल पण माझं बाळ वाचव. हे प्रेम असतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार असता. तर्णाबांड मुलगा आहे 25 वर्षाचा, पहिलवान आहे. आई आणि मुलगा चाललेत. आई आणि मुलगा वाटाने चाललेत, तेवढ्यात एक वाघ आलाय समोरून. मुलगा पहिलवान आहे, 25 वर्षाचा आहे, तर्णाबांड आहे आणि पहिलवान आहे. पण आई त्या पहिलवान मुलाला पाठीशी घालते, सरक म्हणते माग, आणि 2 हात वाघासोबत करते. वाघाला म्हणते मला खा पण माझ्या बाळाला वाचव. पहिलवान मुलगा आहे 25 वर्षाचा, पण आईने पाठीशी घातलाय. वाघाला म्हणते मला खा पण माझ्या बाळाला वाचव. हे प्रेम असतं. आणि ते जर नवरा बायको रस्त्याने चालले असले तर, नवरा बायको रस्त्याने चालले तर समोरून वाघ आलाय. आईने मुलाला पाठीशी घातलं, बायको नवऱ्याला वाघापुढे ढकलेल म्हणे याला खा मी पळून जाते, याला खा मी पळून जाते. हे प्रेम आहे का? मग आई आपल्या बाळाला पाठीशी घालते. 25 वर्षाचं पोरगं तर्ण पांडे पहिलवान आहे, कुस्त्या करते, आईसोबत चालले. वाघ आला, आईने त्याला पाठीमाग घातलं, सरक म्हणली माग नाही तर पळून जा. मी वाघासोबत 2 हात करते, वाघाला फाईट देते, मला खाऊ दे पण माझं बाळ वाचलं पाहिजे. ही आई, हे प्रेम आहे. आणि बायकोसोबत असेल तर अपवाद एखादी असते नवऱ्यासाठी जीव देणारी, पण बहुतांशी वाघ दिसला की धूम पळाल इकडे तिकडे. अहो बघा हो तुम्ही, ते वाघ चिंग पळून जाईल, नवऱ्याला वाघा पुढे देईल, आपण पळून जाईल कुठेतरी झाडाच्या आड लपेल. मग हे बायकोचं नवऱ्यावर प्रेम आहे का? ही ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट. नवरा बायकोत प्रेम नसतंच, अपवाद असतात. कुठली गोष्ट 100% खरी नसते, त्याला अपवाद असतोच. नवरा बायकोत वासना असते, वासना, प्रेम नाही. प्रेम ते असतं जे दुसऱ्यासाठी जगतं. प्रेम कधी स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी कधीच जगत नाही. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी प्रेम जगतं, तो माणूस जगतो. मग बायकोचं प्रेम आहे तर वाघासोबत का फाईट करत नाही? याचाच अर्थ बायकोचं नवऱ्यावर प्रेम नसतं, असतं ती वासना असते, ती दोघांची ऍडजस्टमेंट असते. नवरा सांभाळतो म्हणून बायको भाकरी घालते, आणि बायको भाकरी घालते म्हणून नवरा सांभाळतो. अन्यथा नवऱ्याचंही जर खरोखरच बायकोवर प्रेम असेल तर बायको मेली हुकून चुकून दुर्दैवानं
तर नवऱ्याने आयुष्यभर अविवाहित राहावं. पण बायको मेली आणि वर्ष श्राद्ध झालं, कुचकुच सुरू होते. लोकच ऐकणार. माझ्या मनात नाही हो, पण लोकच ऐकणार. लोक म्हणतात पप्याला माय पाहिजे. पहिल्या बायकोपासून पप्या झालेला आहे ना. लोक म्हणतात पप्याला माय पाहिजे. आता मस्त माझ्या मनात नाही, पण काय करू, लोकच ऐकणार. बळच घोड्यावर बसवलेत. नावेला जण करायला लागलो भाऊ, आता काय करू. अरे बडव्या तुझी वास नाही म्हणणार, पप्याला माय नाही, तुला बायको पाहिजे म्हणणार. एखाद्या वेळेस नवरा मेला तर बाई आयुष्यभर एकटी राहते. पण नवरा बदमाश असतो, नवरा उशाचा साप असतो. बाईचं असतात माता मावल्या, पुष्कळशा माता मावल्यात. जितकं आईचं प्रेम आहे तितकं बायकोचं प्रेम नवऱ्यावर असू शकतं, अशा पुष्कळ बायका आहेत. पण नवरे बायकासाठी जगतात हे थोडं जरा कमी प्रमाणात आहे. अहो दावा होऊन देत नाही, तर लगेच चर्चा सुरू होती, पप्याला माय पाहिजे. आणि म्हणून नवरा बायको ही ऍडजस्टमेंट आहे, प्रेम नाही. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. अरे बायकोवर जर खरं प्रेम असेल तर ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ती व्यक्ती जीवनातून निघून गेली, तुम्हाला जगावं वाटत नाही, पण तुम्ही दुसरी बायको करता, मग तुमचं तिच्यावर प्रेम आहे का? नाही. मग तुम्ही म्हणता लेकराला भाकरी कोण घालील, तिकडच काही व्हायचं तर होऊ दे, कुणी घालील भाकरी. पण खरोखरच ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती जर जीवनातून निघून गेली तर तुम्ही जगूच शकत नाहीत. बायको तर लई लांबचं राहिलो, जगूच शकत नाहीत. जीवनातला इंटरेस्ट निघून जातो. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तुम्ही त्याच्यासाठी जगता. मनुष्य स्वतःसाठी जगतच नाही कधी. मनुष्याचं कुणावर तरी प्रेम असतं, आणि ज्याच्यावर प्रेम आहे मनुष्य त्याच्यासाठीच जगतो. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी प्रसंगी जीव द्यायला तयार असतो. आणि ती व्यक्ती जीवनातून निघून गेली तर त्याला जीवन नकोसं होतं, उदासी येते, मरण येत नाही म्हणून जगतो. हे प्रेम असतं. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी कधीच जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता. हे प्रेम आहे. आणि हे प्रेम तुकोबाराय पांडुरंगाच्या दारात उभा राहून पांडुरंगाकडं याचना करतायत की पांडुरंगा, मी याचक म्हणून तुझ्या दारात उभा राहिलोय. मी याचक भिकारी आहे. याचक भिकारी म्हणून तुझ्या दारात उभा राहिलोय. कशा करता? तर पांडुरंगा, मला प्रेम दे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहितायत की मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. महाराज म्हणतात देवा मी तुझ्या दारात उभा राहिलोय, ठाकलोस द्वारी तुझ्या दारात उभा राहिलोय, याचक म्हणून, याचक भिकारी म्हणून. का? तर देवा मी याचना करतोय, तुझ्याकडे प्रार्थना करतोय, मला एक खाऊ दे. कोणता? तर प्रेमाचा. प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देवा मी याचक भिकारी तुझ्या दारात उभा राहिलोय, मला प्रेमाचा खाऊ दे, मला प्रेमाची भीक दे. तुकोबाराय देवाच्या दारात प्रेम मागतायत. मी बोलून गेलो, दुसरं काही मागत नाहीत. ऐका, यशस्वी अवधार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सगळे देवाकडं. हे मागत नाहीत, धनदौलत मागत नाहीत, बायका मुलं नाही, काही नाही. प्रेमच मागतायत. का? प्रेमच मागतायत तुकोबाराय. का? तर याची अनेक कारण आहेत. याचं पहिलं कारण, प्रेमाने भक्तीतील खरा आनंद मिळतो. प्रेमाने भक्तीतील खरा आनंद मिळतो. तुकोबाराच लिहितायत, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई,
प्रेमेविन नाही समाधान. प्रेम जीवनात असल्याशिवाय भक्तीचा खरा आनंद मिळतच नाही. भक्ती तेव्हाच उपजते, नाथ महाराज लिहितायत, भक्ती तेव्हाच उपजते जेव्हा तुमच्या जीवनात प्रेम आहे. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे आढळ शांती, प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. नाथ महाराजची बोई पुन्हा ऐका. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे आढळ शांती, प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. जीवनात जर प्रेम नसेल तर भक्ती उपजतच नाही, भक्तीचा जन्मच होत नाही. नाथ महाराज लिहितात, प्रेम तेथे उपजे भक्ती. तुमच्या अंतःकरणात जर भगवंताबद्दल प्रेम असेल तरच तुमच्या जीवनात भक्तीचा जन्म होतो, तरच भक्ती उपजते, अन्यथा नाही. प्रेमानं भक्तीचा जन्म होतो, प्रेमानं विरक्ती येते, प्रेमानं आढळ शांती येते, प्रेमानं मुक्ती येते. एवढं मोठं गबाळ मिळतं प्रेमाने. देवावर जर प्रेम केलं तर एवढं मोठं गबाळ मिळतंय, एवढं मोठं गबाळ. आणि म्हणून तुकोबाराय बाकी काही मागत नाही, सगळं बाजूला सरकवलंय, सगळं बाजूला सरकवलंय आणि एकच हट्ट धरलाय, देवा तुझ्या दारात पाय रोवून उभाय, ठाकलोसे द्वारी, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देवा भिकारी म्हणून नाही, याचक म्हणून आलोय. भिकारीच आहे पण याचक भिकारी आहे. भिकाऱ्याला जे देऊ आम्ही त्यात संतुष्ट होतो, निघून जातो. देवा मी तसा गरीब भिकारी नाही किंवा श्रीमंत भिकारी नाही, मी याचक भिकारी आहे. मी याचना करेल, प्रार्थना करेल, जे मागेल तेच तुला द्यावं लागेल. का तर मी याचक भिकारी आहे. देवाला बांधलंय, देवाला बांधलंय. मी याचना करतोय, प्रार्थना करतोय, देवा मला दे. काय? प्रेम दे, प्रेमाचा खाऊ दे. प्रेम गोड आहे, प्रेम गोड आहे. प्रेम देवच देऊ शकतो. प्रेम देवाचे देणे, प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय येणे. प्रेम देवाचे देणे. काय काय गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त देवच देऊ शकतो, आम्ही स्वबळावर त्या मिळवूच शकत नाहीत, मिळवू शकत नाहीत. आणि अशा प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत. एक आहे वैराग्य आणि दुसरं आहे प्रेम. वैराग्य सुद्धा स्वबळावर मिळवता येत नाही, प्रेमही स्वबळावर मिळवता येत नाही. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. काय बोललो मी? वैराग्य आणि प्रेम या दोन गोष्टी स्वबळावर मिळवता येत नाहीत, त्या देवाच्या कृपेनेच प्राप्त कराव्या लागतात. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागे, म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसायतया, पसायतया. नीट ऐका. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसायतया. वैराग्य सिद्धी देव देतो प्रसाद म्हणून. कशामुळं? कर्मानं ईश्वराला भजल्यामुळं. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्म याने जर तुम्ही देवाची पूजा केली तर देव संतुष्ट होतो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य हा भगवंतानं दिलेला प्रसाद असतो. वैराग्य हा भगवंतानं दिलेला प्रसाद असतो. तसंच प्रेमही भगवंतानं दिलेला प्रसाद असतो. स्वबळावर ते मिळवता येत नाही. आणि म्हणून तुकोबारासारख्या महान महात्म्याला देवाच्या दारात याचक भिकारी बनून उभा राहावं लागलंय आणि देवाच्या पुढे याचना करावी लागली की देवा, हे प्रेम मी माझ्या बळावर मिळू शकत नाही, तुझ्याकडूनच मिळावं लागतं.
म्हणून मी याचक भिकारी बनून आलोय, मला प्रेम दे, मला प्रेम दे. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाई येणे. प्रेम देवाचं देणे, वैराग्य देवाचं देणे. वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. प्रेम देवाचे देणे. वैराग्य, प्रेम या गोष्टी भगवत कृपेनेच मिळत असतात. आम्ही स्वबळावर त्या मिळू शकत नाहीत. नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होईजे विरक्त, नामानं विरक्ती मिळते, अर्थात नामाने वैराग्य मिळतं. निष्काम कर्माने वैराग्य मिळतं, परंतु भगवंताचा प्रसाद म्हणून मिळतं. वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. वैराग्य, प्रेम भगवंताच्या कृपेनेच मिळतं, स्वबळावर ते मिळवता येत नाही. आणि म्हणून तुकोबारा एका अभंगातून बोलतायत की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडूनी जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. हा अभंग अतिशय चिंतनीय आहे. तुम्ही जर बारकाईने याचा अभ्यास केला, यात कशी लिंक आहे बघा. महाराज म्हणतायत की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडूनी जाय. वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा, इच्छाच पण बळावलेल्या इच्छा, घन आसक्ती, ती वासना असते. मग भगवत कृपेने किंवा संताच्या पायधुळीने तुमची वासना जळते, अर्थात इच्छा मरतात, तुम्ही निरीच्छ होता. वासना जळणं म्हणजे निरीच्छ होणं म्हणजेच वैराग्य. आणि म्हणून संत चरण रजानं तुमची वासना जळाली म्हणजे तुमच्या जीवनात वैराग्यच आलं. आणि मग जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच तुम्हाला रामनामाची गोडी निर्माण होते, अन्यथा नाही. मग संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि पुढे काय होतंय? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. संतांच्या पायधुळीने तुमची वासना जळाली, अर्थात तुम्हाला वैराग्य मिळालं. वैराग्य जीवनात आलं मगच रामनामाची खरी आवड निर्माण होते. तुमच्या जीवनात घडोघडीला सुख वाढू लागतं. आणि वैराग्य आलं, रामनामाची आवड निर्माण झाली तरच तुमच्या जीवनात प्रेम येतं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, अर्थात हे अष्टसात्विक भाव आहेत. संताच्या पायधुळीनं वासना जळाली म्हणजेच वैराग्य आलं. वैराग्य आलं तर आणि तरच रामनामाची आवड निर्माण होते. आणि रामनामाची आवड निर्माण होणं, वैराग्य धारण करून रामनामाची आवड निर्माण होणं, हेच प्रेम असते. यापेक्षा वेगळं प्रेम काय? वैराग्याची काय व्याख्या आहे? एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. ज्याला धन जन माता पिता काही आवडत नाही, एकटा नारायण आवडतो, नारायणाचं नाव आवडतं, हे वैराग्य असतं. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हेच वैराग्य. आणि मग कुठलीच आवड शिल्लक नाहीये, फक्त हरिनाम आणि हरी एवढीच आवड शिल्लक आहे. याचा सरळ अर्थ झाला की काही आवडत नाही, फक्त रामनाम आवडतंय. याचा सरळ अर्थ होतो हे वैराग्य. आणि वैराग्य धारण करून जेव्हा तुम्ही रामनाम घेऊ लागता, वैराग्य जीवनात आलं तरच रामनामाची आवड आहे. रामनामाची आवड आहे म्हणजे रामावर तुमचं प्रेम आहे.
तुमच्या जीवनात आवड नसेल तर प्रेम येईल कुठून? आवड असेल तर प्रेम, वैराग्य असेल तर आवड, आवड असेल तर प्रेम. संतांच्या पायधुळीने जीवनात वैराग्य आले. वैराग्य आले म्हणून रामनामाची आवड आहे. आणि रामनामाची आवड हेच प्रेम. आणि म्हणून कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. आणि म्हणून वैराग्य प्रेम हे भगवंताचं देणं आहे. हा भगवंताचा कृपा प्रसाद आहे. आणि म्हणून तुकोबा देवाच्या दारात उभे तर म्हणतात, देवा ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. देवा हे आम्हाला स्वबळावर मिळवता येत नाही रे प्रेम वगैरे, तुझ्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही. आणि मला तर ते हवंय. मी तुझ्या दारात उभा राहिलोय, मला प्रेम दे. का? तर प्रेमाशिवाय भक्तीचा जन्मच नाहीये. प्रेमाशिवाय भक्तीचा जन्मच नाही. प्रेम असेल तर भक्तीचा जन्म आहे. प्रेम तेथे उपजे भक्ती, प्रेम तेथे नित्य विरक्ती, प्रेम तेथे अढळ शांती, प्रेमळा मुक्ती ओळंगण्या. नाथ महाराज. प्रेमाशिवाय भक्तीचा जन्मच नाही देवा. प्रेम नाही तर भक्तीत मजाच नाहीये. जन्मच नाही तर मजात पुढची राहिली. प्रेम असेल तर भक्तीचा जन्म आहे. प्रेम असेल तर भक्तीत मजा आहे, भक्तीत आनंद आहे. आणि भक्तीचा आनंद मला लुटायचा आहे देवा. त्यासाठी माझी कळकळीची याचना आहे, विनंती की देवा मला प्रेम दे. आणि प्रेम माझ्या जीवनात तुझ्याबद्दल टिकावं यासाठी दुसरी एक प्रार्थना आहे. काय? तर करुणी उचित प्रेम घाली हृदयात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. देवा मी प्रेम तर मागतोय भक्तीचा आनंद लुटण्यासाठी, पण ते प्रेम माझ्या जीवनात कायमचं टिकावं यासाठी मला उचित कर, त्यासाठी पात्र कर. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. माझ्या हृदयात प्रेम घाल देवा, पण त्यापूर्वी मला उचित कर. प्रेम टिकेल यासाठी पात्र कर. आणि प्रेम तेव्हाच टिकतं की जेव्हा जीवनात वैराग्य असतं. आणि म्हणून आत्मज्ञान असो, प्रेम असो, हे फक्त विरक्त अंतकरणातच टिकतं. विरक्ती वाचुनी कही या ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेवले देवे. मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आत्मज्ञान मुक्ती देईल, पण ते स्थिरावण्यासाठी मन शुद्ध लागतं, विरक्त लागतं. जसं आत्मज्ञान स्थिरवण्यासाठी मन विरक्त लागतं, तसं प्रेम स्थिरवण्यासाठी सुद्धा मन विरक्त लागतं. आणि म्हणून तुकोबा दुसरी विनंती करतात की करुणी उचित प्रेम घाली हृदयात. देवा मला प्रेम तर दे, पण ते प्रेम माझ्या हृदयात टिकण्यासाठी मला वैराग्यही दे. आणि म्हणून वैराग्य सिद्धी लायजे पसाय तया. वैराग्य प्रेम हे देवाचं देणं आहे. आणि म्हणून तुकोबा देवाकडून वैराग्य मागतायत, प्रेम मागतायत. आणि प्रेम कशा करता? तर भक्तीचा आनंद लुटण्यासाठी. कारण जोपर्यंत जीवनात प्रेम नाही तोपर्यंत भक्ती निपजतच नाही, उपजतच नाहीये. भक्तीचा जन्म प्रेमातून, अर्थात भक्तीशिवाय प्रेमाची मजाच येत नाही. नाथ महाराज बोलतात प्रेम ते उपजे भक्ती. प्रेम असेल तर खरी भक्ती उपजते. प्रेम असेल तर भक्तीची खरी मजा लुटता येते, आनंद लुटता येतो. आणि म्हणून तुकोबाराची प्रार्थना आहे, पहिली प्रार्थना की देवा मला प्रेम दे, प्रेमाचा खाऊ दे. लहान मुलं जेवण केले, भाकरी खाल्ल्यात, सगळं खाल्लंय, पण बाजारच्या दिवशी आईवडिलाची वाट पाहतात. बाबा बाजारला गेलेत, पोटगज भरलंय, तरी पोरं दारात उभे असतात. सौसांजला दिवस मावळताना 5-6 वाजता बाबा येतील, बाबा येतील, दादा येतील, आम्हाला गुडीशेव आणतील, जिलाबी आणतील. है ना, ती गोडीशेव तिला डंगरी शेव म्हणायची पहिली. आता काय म्हणतात की डंगरी शेव. आमच्या लहानपणी डंगरी शेव म्हणायचे. डंगरी शेव ती लाल गोडी शेव, चिवडा, जिलाबी काहीतरी बाबा आणतील, बर्फी वगैरे, पेढा. आणि ते बाबा आले आणि बाबाच्या हातात पुडा पाहिलं की अरे बापरे, लेकरं देहभान विसरून जायचे. तो खाऊ पाहिल्यावर लेकरं देहभान विसरतात. तसं प्रेम मिळालं की माणूस देहभान विसरतो. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय येणे. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय येणे. प्रेम देवाचं देणे. जसं खाऊ पाहिला की लेकरं देहभान विसरतात. खाऊ पाहिला की लेकरं देहभान विसरतात,
तसं प्रेम जीवनात आलं की मनुष्य देवभान विसरतो, देवाचा होऊन जातो. आणि म्हणून देवा मला भक्तीचा आनंद लुटायचा आहे, माझ्या जीवनात भक्ती मला निर्माण करायची आहे, तिचा आनंद लुटायचा आहे देवा, म्हणून मला प्रेम दे आणि ती भक्ती माझ्या जीवनात टिकेल, ते प्रेम माझ्या जीवनात टिकेल यासाठी मला वैराग्य दे. आणि म्हणून तुकोबाराय देवाच्या दारात याचक म्हणून उभा राहतायत आणि मागणी करतात की देवा मी तुझ्या दारात उभा आहे, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. हे पहिलं कारण आहे तुकोबाराय देवाकडे प्रेम का मागतायत. प्रेमामुळे भक्तीचा जन्म होतो, प्रेमामुळे भक्तीचा आनंद लुटता येतो. तुकोबाराय देवाकडे प्रेम मागतात त्याचं आणखीन एक दुसरं कारण आहे, बरीच कारण आहेत. दुसरं कारण असं आहे की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्या सुखात तुम्ही आपलं सुख पाहत असता. हे दुसरं कारण आहे तुकोबाराय प्रेम का मागतात की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्या सुखात तुम्ही आपलं सुख पाहत असतात. अर्थात ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ती व्यक्ती जर सुखी असेल तर त्याच्या सुखात तुम्ही आपलं सुख मानता. हा प्रेमाचा स्वभाव आहे. कारण प्रेम परार्थी असते, प्रेम कधी स्वार्थी नसते. बाप आहे, कपडे घ्यायला मुलाला घेऊन दुकानात गेलाय, बापाला एक ड्रेस घ्यायचा आहे, पोराला एक ड्रेस घ्यायचा आहे. पोराला म्हणलं काढ रे तुझे कपडे आधी, पोराने कपडे काढले. बापापाशी दोनच ड्रेसचे पैसे आहेत, एक बापाचा ड्रेस आणि एक पोराचा ड्रेस. पण पोराला अचानक दोन ड्रेस आवडले. पोरगा म्हणतो बाबा मला दोन्ही घ्या वाटते तो, बाबा मला दोन्ही घ्या वाटते तो. बाप म्हणतो घे, दोन्ही घे, मला नको, मी नटलोय, मी सजलोय, मी मजा केलीये, आता तू नट, तू सुखी हो, तुझ्या सुखातून मी आनंद लुटेल, तुझ्या सुखातून मी आनंद लुटेल. काय प्रसंग आहे. बाप मुलाला घेऊन कपडे घेण्यासाठी दुकानात गेलाय. बापापाशी मोजकेच पैसे, दोन ड्रेसचे, एक बापा करता आणि एक मुला करता. मुलगा कपडे पाहतोय, मुलाला एक ड्रेस आवडला, योगाने दुसराही ड्रेस आवडला. पोरगं बापाकडे हट्ट करू लागलं, बाबा मला दुसराही ड्रेस आवडला, दुसराही घ्या ना मला, दुसराही घ्या ना मला. बाप म्हणतो घे घे, घाल, मी नटलोय, आजपर्यंत मी नटलोय, आता तू नट, आता तू नट. बाप मुलाच्या सुखात आपलं सुख पाहतो, हे प्रेम असतं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्यासाठी तुम्ही जगत असता. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्या सुखात आपलं सुख मानत असता. दोन ड्रेसनी मुलगा सुखी झालाय ना, बाप सुखी. घे नट, घे, मी नटलोय आतापर्यंत, आता तू नट, तू नट. अर्थात ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्या सुखात तुम्ही आपलं सुख मानत असता. तुकोबारायांना देवाकडून प्रेम घेऊन, तुकोबारायांना देवाकडून प्रेम घेऊन देवाला सुखी करायचे आणि देवाच्या सुखात आपलं सुख पाहायचंय. काय मौज आहे. तुकोबारायला देवाला सुखी करायचंय, तुकोबारायला देवाकडून प्रेम घ्यायचंय, प्रेमाने देवाची भक्ती करायची, नामस्मरण करायचंय आणि तुकोबारायला या प्रेमानं देवाला सुखी करायचंय. देवाला सुखी करायचंय कसं. धनबाराय लिहित आहेत, जो मनासी चाडणं सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. जो मनासी चाडणं सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. धनबाराय हरिनामाला संभोग म्हणतात, श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. श्रद्धा, नाथ महाराज लिहितात की श्रद्धा काय, माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. अर्थात भगवंताच्या नामाची अति आवड ही श्रद्धा. म्हणून आवड, प्रेम, भक्ती, श्रद्धा हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, थोड्याफार फरकाने.
श्रद्धा म्हणजे अति आवडीनं भगवंताचं नामस्मरण करणं. आणि श्रद्धेच्यानी संभोगी सुखिया झाला. श्रद्धेने अर्थात हरिनाम या शब्दाला ज्ञानोबराय संभोग म्हणतात. श्रद्धेच्यानी संभोगी सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे भगवंताचं अति आवडीने नाम घेणं. पर्यायानं हरिनामालाच ज्ञानोबराय संभोग म्हणतात. जो मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेच्यानी संभोगी सुखिया झाला. ज्ञानोबराय हरिनामाला संभोग म्हणतात. तुम्ही गुलाबजामुन खातायत, हा नुसता भोग आहे. एक मनुष्य गुलाबजामुन खातोय अर्थात गुलाबजामुनचा भोग घेतोय. या गुलाबजामुनच्या भोगानं गुलाबजामुनच्या एका भोगानं एका वेळी एकाच माणसाला आनंद मिळतो. परंतु ज्यावेळेस पती पत्नीचं मिलन होतं त्यावेळेस या एकाच भोगानं दोघाही पती पत्नीला सारखाच आनंद मिळतो. याला संभोग म्हणतात. एका भोगानं एका व्यक्तीला आनंद होतो तो भोग असतो. पण एकाच भोगानं दोन व्यक्तीला एकाच वेळी सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. आणि ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. अर्थात पती पत्नीने मिलन केल्यानंतर एकाच भोगातून दोघाही पती पत्नीला सारखाच आनंद मिळतो. भोग एक पण दोघाला आनंद सारखा म्हणून तो संभोग आहे. हरिनाम एक पण हरिनामानं संतांना जेवढा आनंद होतो तितकाच आनंद हरिनामानं देवालाही होतो. आणि म्हणून हरिनाम हे संभोग आहे. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. तुकोबाराला देवाचं नित्य नामस्मरण करायचे, मुक्तीवर भजनयुक्त बनायचे, भगवंताचं नित्य नामस्मरण करायचंय. तुकोबारायला भगवंताचं नित्य नाम घेतलं, प्रेमयुक्त अंतकरणानं भगवंताचं नित्य नाम घेतलं तर त्या नामाने तुकोबाराला जेवढा आनंद मिळतो तितकाच आनंद त्या नामाने पांडुरंगालाही मिळतो. आणि म्हणून हरिनाम हा संभोग आहे. एकाच भोगाने दोन व्यक्तीला एकाच वेळी सारखा आनंद होतो तो संभोग असतो. एका हरिनामानं तुकोबाराला जेवढा आनंद होतो तितकाच आनंद पांडुरंगाला होतो. म्हणून हरिनाम संभोग आहे. मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. तुकोबारा देवाकडे प्रेम मागताय. देवा मला प्रेम दे. तू प्रेम दिलंस तर मी प्रेमयुक्त अंतकरणानं तुझं नित्य नामस्मरण करल. या नामस्मरणानं मी तर आनंदी होईल पण तितकाच आनंद देवा मी तुला देईल. तितकाच आनंद देवा मी तुला देईल. तुकोबारायला हरिनामानं प्रेमानं आणि हरिनामानं स्वतःत आनंदी व्हायचंच पण तितकाच आनंद देवाला द्यायचा आहे. आणि ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्या सुखात तुम्ही सुखी असता. तुकोबारायला हरिनाम घेऊन स्वतः सुखी व्हायचे, देवाला सुखी करायचे आणि देवाच्या सुखात आपलं सुख पाहायचंय. बापानी पोराला कपडे घेतले, एक ड्रेस, पोराचं पोट भरलं नाही, दोन ड्रेस, पैसे संपले, बाप म्हणतो घे, दोन घे, तू नठ, मी नटलोय, तू नठ. पोराच्या सुखात बाप आपलं सुख पाहतो. पांडुरंगाच्या सुखात तुकोबाराय आपलं सुख पाहतात. आणि हे सुख पांडुरंगाला देण्यासाठी या हरिनामात सुख निर्माण होण्यासाठी त्याच्या मुळाशी प्रेम असावं लागतं. आणि म्हणून देवा मला प्रेम दे, माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. शिवाय आमचा देव, आमचा पांडुरंग थोर प्रेमाचा भुकेलेला आहे. त्याच्या घरी सगळं आहे, फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रेमळाची साकड आमच्या घरी ज्ञानोबा आहे. प्रेमळाची साकड
आमच्या घरी, माझ्या घरी सगळे रे बाबानो. भगवान कृष्ण म्हणतात, बाबानो माझ्या घरी सगळे. प्रेमाचं साकड आहे, प्रेमळाचे साकड आमच्या घरी. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी सगळे, फक्त प्रेम नाहीये, प्रेमाचा दुष्काळ आहे. त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही. त्याच्याकडे जे जे जातील ते स्वार्थाच्या पोटी जातील, काही मागायला जातील, त्याला प्रेम द्यायला कोणीच जात नाही. फार कमी असतात त्याला प्रेम देणारे. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. देवाकडे सगळे, ब्रह्मांड नायक सगळे, पण देवाकडे प्रेम नाही. प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि म्हणून तुकोबारा देवाच्या घरचा दुष्काळ कमी करायचा आहे, नाहीसा करायचा आहे. कसा? देवाच्या घरी प्रेमाचा दुष्काळ आहे ना. मग तुकोबारा म्हणतात, देवा मला तू प्रेम दे, मी याचक म्हणून उभा राहिलोय, मला प्रेम दे. तू प्रेम दिलं की मी प्रेमयुक्त अंतकरणानं तुझं नित्य नामस्मरण करल. या नामस्मरणानं मला जेवढा आनंद होईल तेवढाच आनंद देवा तुला होईल. पर्यानं नामस्मरणाच्या आनंदातून देवा मी तुला प्रेमच दिलंय, मी तुला प्रेमच दिलंय. तुकोबारायला देवाला प्रेम द्यायचंय. देवाच्या घरचा प्रेमाचा दुष्काळ हटवायचा आहे. आणि म्हणूनही तुकोबाराय देवाकडे प्रेमाची भीक मागतायत. अनेक प्रकारे तुकोबारा याचक म्हणून उभे आहेत, प्रेमाची भीक मागतायत. त्याच्या माग उगत थोडा स्वार्थ आहे, बाकी सगळा परार्थच आहे. तुकोबारायला देवाकडून प्रेमाची भीक मागून स्वतः आनंदी व्हायचे, पण तुकोबाराय जेवढे आनंदी होणार आहेत या प्रेमाने, या नामाने, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंदी देवाला करायचे. तुकोबाराय देवावर उपकार करायला निघालेत, देवावर उपकार करायला निघाले. आणि मग ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्या सुखात तुम्ही सुखी असता. देवाकडून प्रेम घ्यायचं, या प्रेमयुक्त अंतकरणानं देवाचं नामस्मरण करायचं. यातून भक्ती निर्माण होईल. तुकोबाराला आनंद होईल, पण तितकाच आनंद देवालाही होईल. तुकोबाराने देवाला परत प्रेम दिलं आणि आनंदी केलं. का तर हरिनाम संभोगे, श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. काय होते? सुदामदेवानी पोहे आणले होते. अर्धे पोहे, अर्धा चुराच होता त्यात सारा. पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेचे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. शबरीची बोरं खातो, सुदामदेवाचे पोहे खातो. सुदामदेवाचे तरी उष्टे नव्हते, शबरीचे उष्टे होते. का? ते उष्टे बरं प्रेमानं मंतरलेले होते, प्रेमानं मंतरलेले. रोज सडा रांगोळी करावी आणि देवाची वाट पाहावी. माझा राम येईल, माझा राम येईल, माझा राम येईल. काय प्रेम आहे? सर्वस्वाचा त्याग आहे, सर्वस्वाचा त्याग आहे. काही नको देवा, फक्त तू पाहिजेस. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, हे वैराग्य आहे. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, वमनी असून आत्ताच गेले. जैसे वमनी असून आत्ताच गेले. कुत्र्यानं उलटी करावं ते मटेरियल पाहून जेवढी किळस येते तितकी किळस त्रैलोक्यातल्या संपत्तीची आणि भोगाची यावी, हे वैराग्य असतं. ऐक पारत्रीचे भोग पायिक झाली इच्छेचे, परी ते भोगावे असे नरूचे मना माझे. ए लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे जेवढे अनुकूल भोग आहेत, ते अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. विश्वातले सगळे भोग पायावर लोळत आहेत, पण ते मातीमोल वाटावेत, तुच्छ वाटावेत, कुत्र्याच्या उलटीसारखे वाटावेत, हे वैराग्य. सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिकेची मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो मातीच्या ढेकळाच्या नजरेने पाहतो. सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिकेची मानी. तात्पर्य एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं, हेच वैराग्य. आणि असं वैराग्य धारण करून जे भगवंताचं नामस्मरण करतात, या वैराग्यातून हरिनामाची आवड निर्माण होते. अर्थात वैराग्य जीवनात आलं तर आणि तरच मग आणि मगच रामनामाची आवड निर्माण होते. मग रामनामे उपजे आवडी. वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. वासना जळली म्हणजे वैराग्य आलं, वैराग्य आलं मगच रामनामाची आवड निर्माण होते. आणि वैराग्य नसेल तर रामनामाची आवड निर्माणच होत नाही.
उगी दाटुमुठी रामनाम असते किंवा हंगामी असते. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला. जीवनात वैराग्य आलं मग आणि मगच रामनामाची आवड निर्माण होते. आणि रामनामाची खरीखुरी आवड हेच प्रेम असते. याच्यापेक्षा काय वेगळं प्रेम आणता अजून. मग कंठी प्रेम दाटे नैने नीरू लोटे. अष्टसात्विक भाव जीवनात उभे राहतात. कंठ सदगद होतो, रोमांच येतात, बोलता येत नाही, डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आणि अष्टसात्विक भाग प्रेम असेल तरच निर्माण होतात. लेक माहेरून आली आणि मायलेकीने मिठी मारली, घळा 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 डोळ्यात पाणी येतं, कंठ दाटून येतो. अष्टसात्विक भाव का प्रेम आहे. माय जगती ती लेकरासाठी, लेकरासाठी जीव द्यायची तयारी, हे प्रेम आहे. आणि प्रेमातूनच अष्टसात्विक भाव येतात. आणि म्हणून वैराग्यातून हरिनामाची आवड आणि हरिनामाच्या आवडीतून प्रेम आणि मग अष्टसात्विक भाव. हे सुदामदेवाच्या जीवनात होतं, शबरीच्या जीवनात होतं. म्हणून त्यांची उष्टी बोरं खात होता, तसले चुरा झालेले पोहे खात होता. हा प्रेमाचा दुष्काळ आहे त्याच्या घरी, तो तुकोबाराला दूर करायचा आहे. आणि म्हणून तुकोबारा देवाला म्हणतात, देवा मला प्रेम दे. तू जर प्रेम दिलंस तर माझ्या जीवनात भक्ती उपजेल, भक्तीचा आनंद मला लुटता येईल. या भक्तीनं, या नामस्मरणानं मी आनंदी होईल. आणि तितकंच तुला आनंदी करेल का, तर हरिनाम संभोगे. तुकोबाराला देवाला आनंदी करायचंय. तुकोबाराला देवाला उलट प्रेम द्यायचे, देवाकडून घेऊन पुन्हा देवाला द्यायचे. आणि म्हणून तुकोबारा याचना करतायत की मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. प्रेम भातुके पाठवा. तिसरं कारण आहे तुकोबारा प्रेम का मागतात देवाला. तिसरं कारण, तुकोबारायांना देवासाठीच जगायचे. तुकोबारायांना फक्त देवासाठीच जगायचे. जयाचे जीवित्व जोडले मजची लागी. ज्ञानोबा राय, जे अहंकार वाहतू अंगी, आम्ही हरीचे भूषावाय लागी. जे लोभी एकची जगी, माझे निलोभे. जयाचे जीवित्व जोडले मजची लागी. तुकोबारायचं जगणं देवासाठी, तुकोबारायचं मरण देवासाठी आहे. जयाचे जीवित्व जोडले मजची लागे. तुकोबारायला देवासाठीच जगायचे. आणि देवासाठीच जगण्यासाठी प्रेम लागतं. तुम्हाला मुलासाठीच जगायचंय, तर त्यासाठी तुमच्या अंतःकरणात प्रेम असावं लागतं. तुकोबारायला देवासाठी जगायचंय, त्यासाठी तुकोबारायच्या अंतःकरणात प्रेम असावं लागतं. आणि देवासाठी जगणं म्हणजे देवाचं नित्य नामस्मरण करणं. दुसरं काय देवासाठी जगणं. आणि म्हणून देवानी प्रसाद म्हणून वैराग्य द्यावं. वैराग्य जीवनात आलं की रामनामाची खरीखुरी आवड निर्माण होईल. आवडीने तुकोबाराय म्हणतात, मी रामनाम घेईल. माझ्या जीवनात अष्टसात्विक भाव निर्माण होतील. आणि यातूनच प्रेम किंवा भगवंतानं दिलेलं प्रेम या वैराग्यातून पुढे जन्माला येईल. आणि असं जगणं, वैराग्य धारण करून नित्य भगवंताचं नामस्मरण करणं काही आवडत नाही, फक्त देवाने देवाचं नाव आवडतंय. अर्थात वैराग्य धारण करून फक्त देवासाठीच जगणं, वैराग्य धारण करून फक्त देवाचंच नाव घेणं, अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करणं, हेच वैराग्य आणि हेच देवासाठी जगणं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. काही 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 आवडत नाही, धन नाही, जन नाही, माता नाही, पिता नाही. विषय काय तर नारायण. अर्थात एक हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक नाही. हे वैराग्य. आणि असं वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण म्हणजे देवासाठी जगणं, म्हणजे देवावर प्रेम करणं. कशावर प्रेम नाही, फक्त हरिनामावर प्रेम आहे. म्हणजे देवासाठीच जगता की हो, आळेपिळे घ्यायची काय गरज आहे. कशावर प्रेम नाही, फक्त हरिनामावर प्रेम आहे. आणि असं वैराग्य धारण करून नाम घेत आहेत, हे देवावरचं प्रेमच आहे. देवासाठीच जगणं आहे. गाय वासराला, आई मुलाला, भक्त देवाला क्षणभरही विसंबत नाही. तुकोबारायला देवाला विसंबायचं नाही. क्षणभर न विसंबे
विठ्ठल रुक्मिणी. क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. गाय वासराला, आई मुलाला क्षणभर विसंबत नाही, तसं भक्त देवाला क्षणभर विसंबत नाही, तो खरा भक्त असेल तर. म्हणून ज्ञानोबा लिहितात की वत्सावरुणी धेनूचे स्नेह राना नवचे. घार फिरे आकाशी परी तिचे चित्त पिलापाशी. गार आकाशात आहे पण चित्त पिलापाशी. गाय डोंगराला आहे पण चित्त गोठ्यात वासरापाशी. लोभिया दूर जाय परी चित्त ठेवायची ठाय. लोभी माणसाला धन, गाईला वासरू, आईला मूल, पक्षाला पिलं. जसे आवडतात तसं भक्ताला तितका देव आवडावा. क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. मायल्याकराची ताटातूट झाली, आई कासा विसवते. लेकरू टाहो फोडतं, आईला शोधतं, आई लेकराला सोडते. वेडे होतात एकमेकासाठी. क्षणभर देवाचा विसर झाला, भक्तानं वेडं व्हावं. भक्तानं वेडं व्हावं, क्षणभरी देवाचा विसर पडू नये. देवाचा विसर ही विपत्ती आहे, देवाचा आठव ही संपत्ती आहे. क्षणभर जर मुखातलं नाम थांबलं तर जीव कासावीस व्हावा की मी देवाचं नाव का विसरलो. क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. आणि म्हणून देवा मला तू प्रेम दे. तू जर प्रेम दिलंस तर मी प्रेमयुक्त अंतकरणानं सातत्यानं तुझं नाव घेईल, मी तुला क्षणभरही विसरणार नाही. आणि देवाला क्षणभर न विसरणं हीच खरी प्रेमयुक्त भक्ती असते. आणि अशा प्रेमयुक्त भक्तीनं घेतलेलं देवाचं नाव ही खरी भक्ती. आणि यांनी तुम्हाला देवाचं नित्य सान्निध्य लाभतं. आणि देव नित्य आमच्या सान्निध्यात असणं हे आमचं परमभाग्य. हे आमचं परमभाग्य. यापेक्षा काय मिळवता तुम्ही? तुम्हाला देवाने प्रेम दिलं, प्रेमामुळं तुमच्या जीवनात भक्तीचा उदय झाला. तुम्ही आता प्रेमयुक्त अंतकरणानं देवाचं नाव घ्यायले. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रेमयुक्त अंतकरणानं देवाचं नाव घेता त्यावेळेस तुम्हाला 24 तास देवाचं सान्निध्य लाभतं. तर का? देव आपल्या नावापाशी उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. निजल्याने गाता उभा नारायण बैसून कीर्तन करिता डोले. एक वेळी मी वैकुंठी नसे भानुबिंबी न दिसे वरी योगियांची मानसे उमरडून जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. अर्जुना मी एक वेळेस वैकुंठात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जयराम कृष्णारी भजन चालू आहे. माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देवाने अर्जुनाला पत्ता दिलाय की तुला कधी वाटलं अर्जुना की देवाला शोधावं, सरळ त्या पत्त्यावर जा मी सापडेल. परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. मी तुला तिथं नक्की सापडेल की जिथं माझ्या नावाचा जयघोष चालू आहे, जय राम कृष्णारी भजन चालू आहे, तिथं मी काठी घेऊन उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. तुम्ही झोपलायत आणि पडल्या पडल्या रामकृष्णारी म्हणतायत देव तुमच्या उशाला उभा आहे. आता उठून बसल्या तर रामकृष्णारी म्हणतायत देव तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण बैसून कीर्तन करिता डोले. तुको बरं आहे. तात्पर्य तुम्ही प्रेमयुक्त अंतकरणानं देवाचं नामस्मरण घेतलं की देव तुमच्या उशाला उभा असतो. देवाचं तुम्हाला 24 तास सानिध्य लाभतं. आणि 24 तास देव तुमच्या सानिध्यात असणं हे माणसाचं परम भाग्य आहे. परम भाग्य. तुकोबाराला हे परम भाग्य मिळवायचंय. मुखात नित्य नाम असेल की देव तुम्ही दावणीला मानला. हो, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तो लक्ष्मी वल्लभ तुमच्याजवळ सातत्यानं उभा आहे. तुम्ही नित्य नाम घ्या. आम्ही नित्य नाम घेत नाहीत. नित्य नामधारक फार कमी येतो. नाम सोपं आहे. पण शहाणा तो धनी. तुका म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तुकोबाराय म्हणले शहाणा तो धनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी पण शहाणा तो धनी घेतो येते. नाम सोपं आहे पण शहाण्यासाठी. शहाणा कोण? ज्याचा विवेक जागा झालाय, ज्याला जीवनाचे आसार कळाले, ज्याला जीवन आसार हे कळाले, भगवंत सार हे कळाले,
तो शहाणा आहे, तो विवेकी, तो भगवंताचं नित्य नाम घेतो. आमचा विवेकच जागा नाही, आम्हाला सारच कळत नाही. तुकोबाराय देवाचं नित्य नाम घेतायत. नित्य नामधारकाच्या बाजूला देव उभा आहे. त्या माणसाला देवाचं 24 तास सानिध्य लाभतं आणि देवाचं 24 तास सानिध्य लाभणं ही भाग्याची परमसीमा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मला प्रेम दे. प्रेम दिलंस तर या प्रेमामुळे माझ्या जीवनात भक्तीचा उदय होईल. मी प्रेमयुक्त अंतःकरणाने 24 तास तुझं नाम घेईल. या नामानं मी सुखी होईल, तुलाही सुखी करल. शिवाय तुझं सानिध्य मला लाभेल. आणि देवा तुझं सानिध्य मला लाभणं यापेक्षा माझं काय मोठं परम भाग्य आहे. मला जीवनात हेच मिळायचंय की देव 24 तास माझ्या सानिध्यात असावा. आणि मग तुकोबाराय देवाकडं याचना करतायत की माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. 2-3 कारण पाहिले आपण की तुकोबाराय देवाकडं प्रेम का मागतायत. अजून एक चौथं कारण आहे, प्रेमामुळे देव ताब्यात येतो. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ती व्यक्ती तुमच्या ताब्यात असते. अहो, जनावरावर प्रेम करा, बैलावर प्रेम करा. बैलाचं नाव ढवळ्या पावळ्या. तुम्ही खरोखर बैलावर प्रेम करा, घोड्यावर प्रेम करा. ढवळ्या म्हणलं बैल पळत येतो तुम्हाला चाटतो. जनावरावर प्रेम करा, मुक जनावर धावत येतं. कुत्र्यावर प्रेम करा, कुत्रं धावत येतं. तुमच्या आज्ञा पाळतात. आणि म्हणून ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, माणूस असो जनावर असो, ती व्यक्ती ताब्यात येते. देवावर प्रेम केलं, देव आमच्या ताब्यात येतो. देव आमच्या ताब्यात येतो. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. देवावर प्रेम करा, प्रेमानं देव ताब्यात येतो. एक 5 वर्षाचा मुलगा आहे, 5च वर्षाचा पोरग आहे. बाप पहिलवान आहे दांडगा. 30 वर्षाचा 28 वर्षाचा बाप पहिलवान आहे. पोरग 5 वर्षाचं आहे. आणि बाप बाहेर निघलाय आणि पोराने पॅन्ट किंवा धोतर धरलंय. बाबा नाही जायचं, नाही तर मला यायचं. बाबा नाही जायचं, नाही तर मला यायचं. पिंगा घालायला, धोतर वाढायला, नाही तर पॅन्ट वाढायला. का ते पोरगले अवघड त्याला उचलून बाजूला फेकायला. पहिलवाने दमडीच्या कुस्त्या करतोय. अवघड का ते पोरग तोडून बाजूला फेकायला. पण नाही फेकू शकत, नाही फेकू शकत. का? बापाचं प्रेम आहे लेकरावर. कडेवर घेईल, पापी घेईल, 5-10 रुपये चॉकलेटला देईल, घुलवेल, बायकोला सांगाल याला घुलव ने, पण बाप तोडणार नाही. का? प्रेम आहे, प्रेम आहे. प्रेमानं समोरची व्यक्ती बांधल्या जाते, प्रेमानं देव बांधल्या जातो. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. तुकोबारायला प्रेमाने देव बांधायचा आहे, देव बांधायचा आहे, त्याच्यावर सत्ता गाजवायची. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देव भक्ताच्या ताब्यात आहे. देव आम भक्ता पराधीना. देव भक्ताच्या ताब्यात आहे. तुकोबारायला देवाला आपल्या ताब्यात घ्यायचं, आपल्या सानिध्यात घ्यायचं. देवाची संगती हवी, देवाची मैत्री हवी आहे. आणि या प्रेमामुळे जसा पहिलवान बाप पण 5 वर्षात लेकराला तोडू शकत नाही, निर्बळ होतो. बाळासाठी बापू हे निर्बळा, त्या बाळासाठी बाप बळ असून निर्बळ होतो लेकरांनी पिंगा घातल्यावर. तसं आम्ही पांडुरंगाचे लेकर आहेत. प्रेमानं भक्तीनं देवापाशी पिंगा घातला, बलशाली देव निर्बळ होतो आणि आमचे लळे पुरवतो, आमच्या ताब्यात येतो. प्रेमामुळे देव आमच्या दावणीला बांधला जातो. प्रेमामुळे देव ताब्यात येतो. तुकोबाराला देवाला ताब्यात घ्यायचंय आणि म्हणून देव ताब्यात येतो ते फक्त प्रेमाने. आणि म्हणून तुकोबारा देवाकडे प्रेमाची याचना करतायत. माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. 4 कारण पाहिले आपण, 4च झाले वाटतं. 5वं सांगून शिवा आटोपती घेऊ, लांबायला जास्त. तुकोबारा देवाकडे प्रेम मागतायत. याचं 5वं एक कारण आहे. नरबारा लिहित आहेत की आपणा पे विना एक ते तैसेची सुख साजूक सप्रे मिळाला गी देख ठेविले जतन. जया माझ्या सायुज्याची चाड तयाचे तेच पूर्वी मी कोड का सेवा म्हणते तरी आड प्रेम सोयी. देव तुम्हाला काही देईल, यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर यातलं काही मागा, हसतमुखानं देईल. पण देव प्रेम देण्याच्या बाबतीत फार कंजूस आहे.
कारण देवाची ही स्पेशल राखीव गोष्ट आहे प्रेम. आपणपे विनयक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागे देख ठेवले जतन. खास त्या प्रेमळ भक्तासाठी, सुदाम्यासाठी, शबरीसाठी, तुकोबरासाठी, ज्ञानोबरासाठी हे प्रेमाचं सुख भगवंतानं स्पेशल वेगळं जतन करून ठेवलं असतं. म्हणून देवाकडे काही मागायला गेलं तर देव काही देईल, पण प्रेम देत नाही. प्रेम देण्याच्या बाबतीत देवाचा हात जरा जड आहे. का? तर प्रेम दिलं की देव तुमचा चाकरच होतो, तुमच्या ताब्यात जातो. म्हणून तो जरा टाळाटाळ करतो, नको रे वा, तुला प्रेम दिलं की मला चाकर व्हावं लागेल. देव तुमच्या दावणीला बांधल्या जातो. आणि म्हणून ज्यावेळेस साधक मुक्तीच्या उंबरठ्यावर उभा असतो, त्यावेळेस देव साधकाला 2 प्रश्न करतो. मुक्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्याला मुक्ती मिळणार आहे, त्यावेळेस देव साधकाला 2 प्रश्न करतो की बाबा तुला सायुज्य मुक्ती पाहिजे का भक्ती पाहिजे? सायुज्य मुक्ती हा 4था पुरुषार्थ, भक्ती हा 5वा पुरुषार्थ. ज्ञानोबा लिहितात की 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. सायुज्य मुक्ती 4था पुरुषार्थ, भक्ती अर्थात प्रेम हा 5वा पुरुषार्थ, आणि याला संतपद म्हणतात. 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. भक्ती, प्रेम, संतपद हा 5वा पुरुषार्थ आहे. साधक जर म्हणाला की देवा मला तुझा सायुज्य मोक्ष नको, 4था पुरुषार्थ नको, मला 5वा पुरुषार्थ दे, तर भगवान तुम्हाला मुक्त तर करतो, पण 4था पुरुषार्थ देण्याच्या ऐवजी तुम्हाला 5वा पुरुषार्थ देतो, तुम्हाला संत बनवतो, अर्थात तुम्हाला प्रेम देतो. प्रेम देतो, भक्ती देतो. आणि हा भक्त ही प्रेम, भक्ती किंवा 5वा पुरुषार्थ का मागतो? तर ज्याच्या जीवनात 4था पुरुषार्थ सायुज्य मुक्ती डावलून सायुज्य मुक्ती मिळवली, पण तिचा धिक्कार केलाय, मोक्ष सुख आणू लाता, मोक्षाचे नाही आम अवघड, मिळवून त्याचा धिक्कार केलाय सायुज्य मोक्षाचा, 4थ्या पुरुषार्थाचा, आणि 5वा पुरुषार्थ घेतलाय. तर ज्याच्या जीवनात 5वा पुरुषार्थ आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, अर्थात संतपद आहे, असाच महात्मा म्हणू शकतो की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. एकदा सायुज्य मोक्ष मिळवला आणि सायुज्यात 4थ्या पुरुषात तुम्ही विलीन झाले की तुम्हाला पुन्हा जन्म नाही, मरण नाही. जन्म मरणाचा फेरा गेला, पण तुम्हाला कधीच कुठलं शरीर मिळत नाही. आणि तुकोबारायला तर शरीर हवंय, त्यांना मानवाचं शरीर हवंय. मानवाचं शरीर धरून पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात यायचंय, संत कार्य करायचंय, जगाला मार्ग दाखवायचा आहे, जगाला सुखी करायचंय. वाढावाय सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे, उद्धाराय जन जडजीव, हे कार्य करायचे, संत कार्य. त्यासाठी तुकोबाला शरीर हवंय. आणि शरीर तेव्हाच मिळतं की जेव्हा तुमच्या जीवनात 5वा पुरुषार्थ आहे, तुम्ही संत आहेत, भक्ती आहे, प्रेम आहे. 4था पुरुषार्थ घेतला तर तुम्हाला पुन्हा शरीर नाही, जन्म नाही, मरण नाही. त्यासाठी 4था पुरुषार्थाचा धिक्कार करायचा आणि 5वा पुरुषार्थ अर्थात भक्ती मागायची की जिला प्रेम म्हणतात. आणि मग ज्याच्या जीवनात भक्ती आहे, प्रेम आहे, अर्थात जो संत आहे, ज्याच्या जीवनात प्रेम आहे, असाच महात्मा पुन्हा पुन्हा जन्म घेऊन संत म्हणून अवतार धरतो, मनुष्य लोकात येतो, अवतार कार्य करतो आणि पुन्हा वैकुंठाला जातो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आणि तुकोबारायला हा मनुष्याचं शरीर हवंय, का तर त्यांना पुन्हा पुन्हा संत बनायचंय, मृत्यू लोकात यायचंय, संताचं कार्य करायचंय, आणि त्यासाठी मनुष्याचं शरीर हवंय. आणि म्हणूनही तुकोबाराय देवाकडे हट्ट करतात की मला प्रेम दे, मला सायुज्य मुक्ती नको, मला प्रेम दे. प्रेम म्हणजे भक्ती, आणि प्रेम आणि भक्ती म्हणजे 5वा पुरुषार्थ की ज्याला संतपद म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मला भक्ती दे, 5वा पुरुषार्थ दे, संतपद दे, अर्थात प्रेम दे. का? तर 5वा पुरुषार्थ प्रेम जर माझ्या जीवनात असेल तर आणि तरच मी मनुष्याचं शरीर धारण करू शकेल आणि मृत्यू लोकात जाऊन संत कार्य करू शकेल, अन्यथा नाही. आणि म्हणूनही तुकोबाराय 4थ्या पुरुष सायुज्याचा धिक्कार करतायत आणि 5वा पुरुषार्थ प्रेम, भक्ती अर्थात संतपद घेत आहेत, अर्थात प्रेम घेत आहेत किंवा देवाकडे प्रेम मागतायत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देवा मला प्रेमच दे. का? तर तू प्रेम दिलं. प्रेम म्हणजे भक्ती, 5वा पुरुषार्थ संतपद. देवा तुम्हाला संतपद दिलं, भक्ती दिली, प्रेम दिलं, तर मी अधिकारानं पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म धरील, मृत्यू लोकात जाईल, संत कार्य करेल, जगाला सुखी करेल. आणि म्हणून देवाकडून तुकोबारायने मागूनच घेतलंय
की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. देवाच्या प्रत्येक अवतारात तुकोबाऱ्या संत बनून आलेत. देवाच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. देवाच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. देवाच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. देवाच्या पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज होते. नंतर 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. आणि म्हणून महाराज सुमुखाने लिहितात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. तुकोबारायला प्रत्येक युगात अवतार धरायचा, देवासोबत संत कार्य करायचे. यासाठी मनुष्याचं शरीर हवंय. आणि मनुष्य शरीर तेव्हाच मिळतं की ज्यावेळेस तुमच्या जीवनात 5वा पुरुषार्थ आहे, भक्ती आहे, अर्थात प्रेम आहे. आणि म्हणूनही तुकोबाराय देवाकडे हट्ट करतात की देवा मला प्रेम दे, तुझ्या दारात मी याचक म्हणून भिकारी म्हणून आलोय, मला प्रेम दे. आणि म्हणून महाराज म्हणतात की मज भीक काही देवा प्रेम भातुकी पाठवा. मज भीक काही देवा प्रेम भातुकी पाठवा. पुढे अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय बोलतायत की मी याचक म्हणून भिकारी म्हणून तुझ्या दारात आलोय. तर देवा तुला काही नियम आठवत असतील तर बघ, गीतेत तू शब्द दिलेलेस, याचकाचा भार, 3रं चरण, याचकाचा भार घेऊनही इरझार. देवा मी याचक म्हणून आलोय, तुला मागतोय. दिलंय आणि घेतलंय आणि गेला तो भिकारी आहे. पण जो मागतोय तेच द्यावं लागतं, तो याचक असतो. मी याचक म्हणून आलोय, मी प्रेम मागतोय. भले भिकारी आहे पण याचक भिकारी आहे. मी प्रेम मागतोय, तुला प्रेमच द्यावं लागेल. आणि मला फार वेळ दारात उभं केलंस तर माझं वजं होईल तुझ्यावर. मला परत जा म्हणला पुन्हा या म्हणलास तर माझं वजं होईल तुझ्यावर. देवा याचकाचा भार घेऊनही इरजार. तू तुझ्या ज्ञानेश्वरीत गीतेत सांगतोय की अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती, साई खड्या गती तंतू जैसा. देवा मी अतिथी असो किंवा याचक असो, याचक भिकारी असो, तुझ्या दारात उभा आहे. पाहुणा जर घरी आला आणि त्याला दारातूनच हाकलून दिलं, पाप तर लागतं पण तो आपलं पुण्य घेऊन जातो. अपमानीला अतिथीने सुकृताची संपत्ती, साई खड्या गती तंतू जैसा. साई खड्या त्या भावल्या, तंतू तुटला की उतान्या पडतात, त्यांची चालना बंद पडते. तसं पाहुणा विनमुख हाकालला, आपल्या जीवनातलं पुण्य घेऊन जातो. दोरी तुटली, बावल्याची चालना निघून जाते, चालना घेऊन जाते दोरी. पाहुणा विनमुख गेला, अपमानित केला, हाकलला, तो आपलं पुण्य घेऊन जातो. अपमानीला अतिथीने सुकृताची संपत्ती, साई खड्या गती तंतू जैसा. देवा मला याचक भिकारी समज, पाहुणा समज, काही समज, मी तुझ्या दारात उभा आहे, पाय रोवून उभा आहे, मला प्रेम दे. आणि तू जर म्हणला की तुकोबाराय 4-2 दिवसांनी या, 8 दिवसांनी या, 15 दिवसांनी या, मी देईल प्रेम, पुन्हा पुन्हा फेऱ्या मारायला लावल्या, चक्रा मारायला लावल्या, किंवा खूप वेळ दारात उभं केलंस तिष्ठत मला, तर देवा माझा तुझ्यावर भार होईल. आणि याचकाला, पाहुण्याला दारात उभं करणं तिष्ठत चांगलं नाही किंवा वापस लावणं चांगलं नाही. का? तर अपमानीला अतिथीने सुकृताची संपत्ती, साई खड्या गती तंतू जैसा. देवा माझा तुझ्यावर भार होईल, देवा माझा तुझ्यावर वजं होईल, तूच माझ्या ऋणात दबशील. म्हणून याचकाचा भार घेऊनही इरजार. मला इरजारा घालायला लावू नको, मला दे. आणि शेवटी 4थ्या चरणात म्हणतायत की तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. मला प्रेम तर दे, पण कसं दे? माझी कुठलीही सेवा न घेता, माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता, निरपेक्ष भावनेने दे, काही अपेक्षा ठेवू नको. कारण दान तूच देवा गीतेत सांगितले, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतो ना की सात्विक, राजस, तामस 3 प्रकारचे दान आहेत. सात्विक दान काय देवा? स्वधर्म आतोते, जे जे मिळेल आपण याते, ते दिजे बहुते सन्मान योगे. स्वधर्मातलं अर्थात आपल्या कामातलं, आपल्या कष्टाचं, इमानदारीचं समोरच्याला अति इज्जतीनं देणं आणि परतफेडीच्या अपेक्षेने न देणं, हे सात्विक दान आहे. राजसदान अति कष्टानं आणि समोरच्याचा अपमान करून देणं, कुठल्या तरी मतलबानं, व्याजाच्या कशाच्या तरी मतलबानं समोरच्याला
अपमानित करून देणं. दिटी घाली जे आहेर आणि आवंतू जायचे सोयरा. पाहुणे बोलायचे पण आहेरावर डोळा ठेवायचा. गाईला चारा घालायचा पण दुधावर डोळा ठेवायचा. पैसे उसने द्यायचे पण व्याजावर डोळा ठेवायचा. हे राजसदान आहे. तामसदान अपमानित करून शिव्या देऊन, परतफेडीची अपेक्षा तर आहे पण अपमानित करून शिव्या घालून, तुझ्या बापाने ठेवलं का फलानं बिस्तानं, लय शिव्या घालायच्या, ते तामसदान आहे. नरमारा म्हणतात की विपाये गुणाक्षर पडे, टाळीये कावळा सापडे, तरीच तया पुण्य जोडे तामसाते. सहज तुम्ही टाळी वाजीत बसले आणि तुमच्या टाळीत कावळा सापडा, अशक्य. टाळीत कावळा येणं अशक्य, तसं तामस माणसाला पुण्य मिळणं अशक्य. पैसे द्यायचे, माघारी ते घ्यायचे, व्याजही घ्यायचं, पण घाण घाण शिवाय द्यायच्या. तुझ्या बापाने ठेवलं का फलाना बिस्ताना मी सापडो का, असा अपमान करून द्यायचे. परत फेड तर आहेच, माघारी ते घ्यायचे पण अपमानित घाण घाण शिवाय देऊन. तामसदान आहे. राजसदान द्यायचे, व्याज घ्यायचं, त्याचा अपमान नाही करायचा. द्यायचे पण व्याज घेऊन द्यायचे, राजसदान आहे. दोन्ही दानात राजस तामसमध्ये परत येत आहेत, पण तामसदानात अपमान आहे, राजसदानात देतोय, अपमान करीत नाही पण व्याज घेतोय परतफेडीच्या अपेक्षेने. जिथं अपमान आहे परतफेड आहे ते राजस तामसदान आहेत. पण देवा, जिथं अपमान नाही, इज्जतीने द्यायचं, परतफेडीची अपेक्षा न ठेवता द्यायचं, स्वतःच्या कष्टाचं द्यायचं, इमानदारीचं द्यायचं, ते सात्विक दान आहे. स्वधर्म आतो ते जे जे मिळेल आपणाया ते ते दीजे बहुते सन्मान योगे. हे सात्विक दान हे तूच सांगतो. आणि म्हणून माझ्याकडून कुठल्याही सेवेची अपेक्षा करू नको. मला दिलेल्या दानाचं किंवा तुम्हाला दिलेल्या दानाचं किंवा प्रेमाचं परतफेडीची अपेक्षा करू नको. समजा तुम्हाला प्रेम दिलेस, त्याच्या बदल्यात माझ्याकडून कुठलीच अपेक्षा करू नको. ना धनाची, ना नामस्मरणाची, ना कशाची. ते माझं मी करील, ठरवेल मी. नामस्मरण घ्यायचं नाही तो माझा प्रश्न आहे, पण तू अपेक्षा करू नको की तुकोबा मी तुला प्रेम दिले, तुम्हाला तुम्ही आता घ्या माझं नामस्मरण, ते माझं मी ठरवेल, पण तू अपेक्षा करू नको. तू का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, तुम्हाला दान दे प्रेमाचं, पण माझ्याकडून कुठलीही सेवा घेऊ नकोस, कुठली परतफेडीची अपेक्षा करू नको. हे सात्विक दान आहे. आणि अशा प्रकारे तू मला सात्विक दान दे. आणि ते कोणतं, तर मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. आणि म्हणून तुकोबारायाने शेवटच्या चरणात, प्रत्येक चरणात बांधले, शेवटच्या चरणात अजून बांधले की देवा तू दान दे मला प्रेमाचं, मी याचक भिकारी, मला प्रेमाचं दान दे, पण माझ्याकडून कुठल्याही सेवेची परतफेडीची अपेक्षा न ठेवता दे. हे सात्विक दान असतं. अशा प्रकारे मला प्रेम दे. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश तुकोबाराय म्हणतात की ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. याचकाचा भार घेऊन येरझार, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. तुकोबाराय देवाच्या दारात उभे राहिलेत, याचक भिकारी म्हणून. आपण बोललो भिकारी आणि याचक यातला फरक. आपण देऊ ते स्वीकारत्वाने निघून जातो तो भिकारी, परंतु दारात आलाय भिकारी म्हणून, पण त्या वस्तूचं नाव सांगायला की मला हेच पाहिजे आणि तेच द्यावं लागतं, तो याचक असतो. तो मागतो म्हणून भिकारी, पण जो मागतो तेच द्यावं लागतं म्हणून याचक भिकारी. तुकोबाराय याचक भिकारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबाराय पांडुरंगाच्या दारात उभेत याचक भिकारी म्हणून. आणि देवाला म्हणतात देवा मी आलोय दारात, मला भीक दे. काय, तर मला प्रेम दे, मला प्रेम दे. आणि तुकोबारायाने प्रेम का मागितलंय, प्रेम काय आहे हे आपण विविध प्रकारानं पाहिले. रिपीट करायला पुन्हा 10 मिनिट जातील. तुकोबारायाने देवाला प्रेम मागितलंय, प्रेम काय असते आणि प्रेम का मागितलंय तुकोबारायाने हे सविस्तर आपण पाहिले. देवाने तुकोबारायाला प्रेम दिलंही आणि
प्रेम मागताना तुकोबाराय म्हणतायत की देवा मी याचक आहे, भिकारी, मला दारात उभं करू नको, तिष्ठायला लावू नको. कारण आलेल्या पाहुण्याला, भिकाऱ्याला दारात जर खूप वेळ उभा केलं, याचकाला खूप वेळ उभा केलं, त्याचा दोष देवा तुला लागेल. मी बोलून गेलो, अपमानीला अतिथीने सुकृताची संपत्ती, साई खड्या गती तंतू जैसा. दारात पाहुणा आला, याचकाला, भिकाऱ्याला तिष्ठायला लावलं, नाकलून दिला, तो आपलं पुण्य घेऊन जातो. देवा माझं ऋण तुझ्यावर येईल, माझं ओझं तुझ्यावर येईल. याचकाचा भार घेऊ नये अर्जा, मला यारजार घालायला लावू नको, दारात खूप वेळ उभा करू नको, तिष्ठायला लावू नको. मला पहिल्या भेटीतच प्रेमाचं दान दे. आणि दान देताना माझ्याकडून कुठली परतफेडीची अपेक्षा करू नको, कुठलीही सेवेची अपेक्षा करू नको. सेवा घेतल्या वाचून मला दान दे. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. तात्पर्य तुम्ही आम्ही, तुकोबारायने अभंग लिहिलाय, पण नुसतं तुकोबारायकडेच बोट करू नका. तुकोबारायची गाथा आमच्यासाठी आहे. तुकोबाराय तर महान पराकोटीतले संत येतो, त्यांना काय तेच पांडुरंग आहेत, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, हे दोन्ही महासंत ज्ञानोबराय तुकोबाराय महाविष्णूचे अवतार आहेत. लिहिलंय आमच्यासाठी, ते निमित्त मात्र आहेत, आमच्यासाठी लिहिलंय. हो, आम्ही अशी भक्ती करावी, देवाच्या दारात उभं राहावं, पांडुरंगापुढे उभं राहावं. मला देवा द्या, मला प्रेम द्या, मला प्रेमाचा खाऊ द्या. का तर देवा तू मला प्रेम दिलं, अर्थात त्या मागण्याची पात्रता करावी आधी. देवा मला प्रेम दे, तू प्रेम दिलंस, तर ते प्रेम टिकण्यासाठी वैराग्यही दे. तशी भक्ती करावी. निष्काम कर्मानं, निष्काम हरिनामानं भगवंताला भजावं. निष्काम कर्माने, निष्काम हरिनामाने भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतील, त्या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतील. अशा विरक्त अंतकरणात देवानं दिलेलं प्रेम टिकेल. प्रेम त्याच अंतकरणात टिकतं की जे विरक्त आहे. आणि म्हणून देवा मला प्रेम दे, पण ते टिकण्यासाठी विरक्त अंतकरण दे. करुण उचित प्रेम घाली हृदयात. मला प्रेम तर दे, पण ते प्रेम टिकेल असं विरक्त अंतकरण दे, अर्थात विरक्ती दे. मला प्रेम दे. विरक्ती जीवनात आली, मगच माझ्या जीवनात रामनामाची गुढी निर्माण होईल. मग मी आवडीने, अर्थात प्रेमाने तुझं नित्य नामस्मरण करल. आणि असं आवडीने प्रेमानं भगवंताचं नामस्मरण केलं तर काय काय फायदे होतात आपण अभंगाच्या 4 चरणात सविस्तरपणे पाहिलेलं आहे. आणि म्हणून भगवंताची निष्काम कर्मानं, निष्काम हरिनामानं नित्य भक्ती करा. देवाच्या दारात उभे राहा. तुम्हीही देवाला प्रेम मागा, देव तुम्हाला वैराग्य देईल, प्रेम देईल. आणि तुकोबारायला प्रेम देऊन प्रसन्न केलंय, तसं तुम्हालाही प्रेम देऊन प्रसन्न करील. आणि मग सदैव याचक भिकारी म्हणून पांडुरंगाच्या दारात उभे राहा आणि पांडुरंगाला एकच मागा, एकच मागा, बाकी काही मागू नका. पांडुरंगाला एकच मागा की माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.